फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहे स्प्रिंग पोटॅटो. तर पहिला आपण इथं बटाटे घेतलेले आहे, ते चांगले धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याचं साल काढून घेऊया. शेजवान चटणी म्हणजे शेजवान सॉस घेतलेला आहे, चिली फ्लेक्स आणि मिक्स कॉर्नफ्लेक्स, टोमॅटो सॉस, तांदळाचं पीठ आणि रवा. तर आता आपण या बटाट्यांची साल काढून घेतलेलं आहे व त्यांना धुवून पण घेतलेलं आहे. आता आपण त्याचे असे पातळ स्लाइसेस करायचे. आज मस्त पाऊस पडत आहे म्हणून त्यावरनं मला ही रेसिपी सुचलेली आहे. गरम गरम खायला ना खूप छान लागतं. आता आपण हे बटाट्यांचे असे स्लाइसेस करून घेतलेले आहे. आता त्या स्लाइस अशा मध्ये दुमडून अशा करून त्या अशा एकात एक अशा घालून रोल करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले हे सगळे टूथपिक मध्ये बटाट्याचे स्लाइसेस लावून झालेले आहेत. आता आपण हे जर एक बाजूला ठेवू, कढई मध्यम आचेवर ठेवून तेल टाकून ते गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण ह्याला जे पीठ लावायचे म्हणजेच त्याचं जे बॅटर आहे ते बनवूया. तर पहिलं काय करायचं, पहिलं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि मग रवा घ्यायचा. रवा झाला की त्याच्यामध्ये शेजवान चटणी घालायची, शेजवान चटणी घालून झाली की टोमॅटो सॉस घालायचा, थोडा फ्लेक्स घालायचे, थोडीशीच घालायचे. फ्लेक्स घालून झाले की त्याच्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लेक्स घालायचे. त्यामध्ये पाणी घालूया लागेल तसं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मध्यमच करून घ्यायचं. चांगलं पीठ असं एकजीव करून घ्यायचं, छान असं फेटून घ्यायचं पीठ. आपलं हलवून झालं तुम्ही बघू शकता, एकदम असं एकजीव आणि बरोबर झाले. आता आपण चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालूया. आता हे बॅटर या आपण जे टूथपिकला हे लावून घेतलं आहे त्याला लावून घेऊया. आणि आता हे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे सोडूया. अशाच प्रकारे आपण छानपैकी हे बॅटर लावून आपण हे सगळे तळून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप असं छान आणि असं कुरकुरीत होत आहे. छान असे खरपूस तळून घ्यायचे. रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल मला माहिती आहे. करताना थोडंसं वरनं बॅटर सोडू शकता. आपला हा झालेला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप असं छान तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे असे काढून झाले ना, आता हे तळून झालेलं आहे. ह्याच्यावरनं आता आपण थोडेसे कॉर्नफ्लेक्स टाकूया. असे एका प्रकारे सगळीकडं कॉर्नफ्लेक्स टाकून घ्यायचे. आता आपण त्याच्यावरती सॉस टाकून घेऊया. आणि अशा प्रकारे हे आपले स्प्रिंग पोटॅटो तयार झालेले आहेत. हे खाऊन बघतो कसे झाले. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.